तुझी पहिली परीक्षा आहे अखंड कुलवृत्तांत वाचन। शेळक्यांचे 30 डबे ना? नाही 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 बाबा 29 आहेत, एक दिवस घेतला नव्हता त्यांनी। अच्छा, साठ्यांचे 30। हो, पण जोशीने 2 वेळेला ते साबुदाणा खिचडी मागवली होती ना? हो। नाही चालाय ना तो अजून? मला वाटतंय अजून त्याची वाट बघण्यात आता अर्थ नाहीये। पाणी डोक्यावरून गेले, मला नचिकेतची काळजी वाटते। त्याच्याशी धड काही कॉन्टॅक्टही होत नाहीये। आपण सरळ पोलिसात कंप्लेंट कर। मगाशी चालाय तो घरी। आणि तुम्ही मला कळवलंही नाही। का कळवायचं? परत त्याच्या थोबाडीत मारायला? द्या, तुम्ही मलाच गिल्ट द्या। निक्की अगं, तू तरी कळवायचं मला। त्याला काही विचारलं का? कुठे होता तो? काही बोलणं झालं का? वहिनी, तुझा फोन लागत नव्हता आणि आता आलाय ना तो। शांत राहा तू जरा। अगं पण रात्रभर तो कुठे होता? काही सांगितलं का त्याने? माझा जीव त्या टांगणीला लागला होता। त्यांनी कोणाला काहीच सांगितलं नाहीये। रादर कोणाशी काही न बोलता थेट रूम मध्ये निघून गेलाय आणि दार बंद केलंय। आम्ही खूप हाका मारल्या पण छान। नाही म्हणजे तो बेजबाबदार वागणार, पण आपण त्याला काहीही विचारायचं नाही। ढोसून तर आलाच असेल तो। मिठू, हाँ हाँ, धराची। हा देशमाने घराण्याचा कुलवृत्तांत आहे। कुलवृत्तांत म्हणजे काय असतं? तर त्या कुळाचा मूळ पुरुष, देव, कुळाचार, घराण्याची सुरुवात, विस्तार, मिळालेले वर आणि शाप, उदरनिर्वाहाची कौशल्य अशी सगळी माहिती या कुलवृत्तांतात असते। असंख्य पारंब्याचा वटवृक्ष असावा तसा विस्तार पावत गेलेल्या कुळाची सगळी माहिती यात असते। हा वाचलास ना की आपल्या कुळाशी नीट ओळख होईल तुझी। देशमाने म्हणजे कोण आणि कसे आहेत आणि त्यांच्या परंपरा कशा पुढे न्यायच्या हे उमगेल। हा कुलवृत्तांत तुला एका जागी बसून, देवासमोर दिवा लावून, अखंड दिवा लावून 24 तासात वाचायचा आहे। या 24 तासात तुला बैठक सोडता येणार नाही आणि समोरचा दिवा शांत होऊन चालणार नाही। पण आजी, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही। अर्पिता, तुझं हे व्रत उद्या सकाळी ब्राह्ममुहूर्तावर सुरू होईल। सगळ्यात आधी उठून तुला गणेश पूजन करायचं आहे।
त्यानंतर घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन तुला कुलवृत्तांत वाचनाला सुरुवात करायची आहे. अर्थात आशीर्वाद देणाऱ्या मोठ्यांमध्ये मी येत नाही. मला नमस्कार करण्याचा अधिकार 5ही परीक्षा उत्तीर्ण केल्यास तरच मिळेल, अन्यथा नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, गणेश पूजन अत्यंत महत्वाचं आहे. 5ही परीक्षांचा आरंभ म्हणून गणेश पूजन करायचं आहे. जर ते झालं नाही तर पुढच्या कुलवृत्तांत वाचनाला काहीही अर्थ राहणार नाही. झेपणार आहे का तुला? नसेल झेपणार तर आत्ताच नाही म्हण. मान्य आहे मला आजी. उत्तम. परीक्षा नीट कळली आहे ना तुला? त्यात आता हिला पास न होऊ द्यायची जबाबदारी आपली. हे काय नवीन नाटक? कुठे होताच रात्रभर?